नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिषेक हा चिडून रूम मध्ये निघून आलेला असतो. त्याच्या पाठीमागेच दुर्गा सुद्धा येते आणि ती त्याची समजूत घालत असते. अभिषेक, जाऊ दे ना ही गोष्ट, तू जास्त काही ह्या गोष्टीचा विचार करू नकोस. आता दादा वहिनी यांना सुद्धा कळालेलं असेल, आता घरात सगळ्यांना ही गोष्ट कळेल. तर अभिषेक म्हणतो, हा विचार अमयने केला का? दुर्गा म्हणते, पण जाऊ दे ना, तू ही गोष्ट जास्त ताणू नकोस. कसं असतं ना अभिषेक, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्या दुधामध्ये मिठाचा खडा टाकल्यासारख्या सगळ्यांच्या लक्षात राहतात रे. तर अभिषेक 2 मिनिटं शांत होतो आणि तो पुढे ते गिफ्ट पाहून म्हणतो दुर्गाला, की मी दिलेलं गिफ्ट नाहीये तुझ्या लक्षामध्ये. तर दुर्गा हसते आणि ते गिफ्ट घेत असं म्हणते, हे केळं किती सुंदर आहे ना, कुठून आणलंस रे? तर अभिषेक म्हणतो, तुला काय करायचं त्याचं, तुला आवडलं ना म्हणजे वाद झालं. तर इकडे दादासाहेबांच्या मोबाईलवरती एक अननोन नंबरवरून व्हिडिओ आलेला असतो. दादासाहेब पाहतात की त्यामध्ये माईसाहेब ह्या दुर्गाला डोंगरावरून खाली ढकलून देतात. ते पाहून दादासाहेबांना धक्काच बसतो. पुढे दादासाहेब त्या नंबरवरती कॉल ट्राय करतात, पण तो नंबर लागत नाही, तो स्विच ऑफ असतो. पुढे दादासाहेब म्हात्रेंना फोन करतात आणि सांगतात की म्हात्रे लवकर या, एक अर्जंट काम आहे. तर इकडे अभिषेकने दुर्गाच्या हातामध्ये ते कडं घातलेलं असतं. त्या कड्यामधील शैतानी शक्तीचा परिणाम हा दुर्गावरती झालेला असतो. ती गंभीर चेहरा बनवते. ते पाहून अभिषेक थोडा घाबरतोच आणि तो म्हणतो, काय झालं दुर्गा, एवढी सिरियस का झालीयस तू, ठीक आहेस ना? तर दुर्गा म्हणते, अभिषेक मला तुला माझं एक सत्य सांगायचं आहे. तर अभिषेक म्हणतो, हो बोल ना, काय सांगायचं आहे? तर दुर्गा सांगते की अभिषेक, माझं तुझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. हे ऐकून अभिषेक हसतो आणि तो म्हणतो, एवढंच ना? अगं हे मला माहितीये की यामध्ये गंभीर होण्यासारखं काय आहे एवढं? हे सगळं बाहेरून अवंतिका ऐकत असते आणि ती खुश झालेली असते की ते कळत दुर्गाने घातलं आहे आणि आता ती मनातलं सगळं काही सांगणार आहे. पुढे दुर्गा म्हणते, पण तुला माझं अस्तित्वाचं खरं सत्य माहित नाहीये. अभिषेक म्हणतो, सांग ना, काय सांगायचंय मग? दुर्गा सांगते की मला डोंगराईला जे काही घडलं ते मला तुला सांगायचं आहे. डोंगराईला जाताना वाटेमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही थांबलो. त्यावेळेस अवंतिकाला बाहेरून वाटतं की आता डोंगराईला माईसाहेबांनी दुर्गाला ढकलून दिलं, हे ती अभिषेकला सांगत. त्यामुळं अवंतिका लगेच आत जाते आणि ती दुर्गाला आडवतच म्हणते, दुर्गा तू इथेच का, चल चल मला थोडी मदत करायला दे. अभिषेक म्हणतो, वहिनी थांबा ना, तिला माझ्याशी बोलायचंय. तर अवंतिका म्हणते, अहो तुम्ही नंतर बोला, आता थोडं अर्जंट काम आहे. सगळा चिवडा आणलाय किचन मध्ये, तो गोळा करायचाय, मी तिला घेऊन जाते. असं म्हणत घाईघाई ती दुर्गाला तिथून घेऊन जाते. इकडे अमय हा चिडलेला असतो. तो रागातच बॅग पॅक करत असतो. त्यावेळेस ईशा त्याला म्हणते, अमो काय झालं, कुठे निघालायस तू? तर अमय म्हणतो की मी नाही, आपण दोघं निघतोय, तू पण तुझी बॅग पॅक करायला घे, आपण इथून मुंबईला जातोय आत्ताच्या आत्ता आणि तिथून थेट आपण लंडनला निघायचं. तर ईशा म्हणते, आत्ता नाही अमू, आत्ता नाही निघायचं आपण. तर अमय म्हणतो, अगं पण का, तू सर म्हणत होती तुला लंडनला जायचंय आणि आता मी निघतोय तर नाही म्हणतेस? तर ईशा म्हणते, अरे आपण आता जर असं निघून गेलो तर सगळ्यांना असं वाटेल की मी तुला ट्रिगर केलं, असं आपण निघून नाही जायचं. तर अमय म्हणतो, ते काही मला माहित नाही, तू बॅग पॅक करायला घे. असं म्हणत तो कपडे बॅग मध्ये भरणार तेवढ्यात ईशा त्याच्या हातातून ती कपडे खेचून घेते. त्यातून दुर्गाचं लॉकेट खाली पडतं. ते पाहून ईशा म्हणते, हे लॉकेट इथं कसं आलं? अमय म्हणतो, आपल्या कपाटात ते म्हटल्यावरती तुझाच असेल ते. ईशा म्हणते, हे लॉकेट माझं नाहीये, दुर्गाचं आहे. तर अमय म्हणतो, मग जा तिला ते लॉकेट घेऊन दे. तर ईशा इकडे ते लॉकेट घेऊन दुर्गाला सापडत असते. इकडे अवंतिका ही दुर्गाला घेऊन माईसाहेबाकडे येते आणि ती म्हणते, अहो माईसाहेब, मी होते म्हणून नशीब समजा, नाहीतर आता दुर्गा सगळं काही सत्य तुमचं अभिषेक भाऊजींना सांगणार होती. ती सांगत होती की डोंगराईला काय घडलं ते. तेवढ्यात मी गेले आणि त्यांना तिथून बाजूला केलं. तर माईसाहेब म्हणतात, कळलं कळलं, पुरे झालं आता, तुम्हाला तुमची कामं असतील, जा तुम्ही तुमची कामं करा, असं म्हणून त्या अवंतिकाला तिथून पाठवून देतात. पुढे माईसाहेब दुर्गाला म्हणतात की तुम्ही कोण आहात ते आम्हाला खरं खरं सांगा आता. डोंगराईवरून आम्ही दुर्गाला खाली ढकलून दिलं होतं. आम्ही जिथून तिला ढकलून दिलं होतं तिथून कुणीही वाचू शकणार नाही. मग तुम्ही जिवंत कशा? तुम्ही खऱ्या कोण आहात ते आम्हाला सांगा. त्यावेळेस तिथे बेबी माई येते आणि ती म्हणते, रिंची थांब, जास्त घाई करू नकोस, ती सगळं काही सत्य सांगेल. असं म्हणत बेबी माळ दुर्गाच्या डोळ्यासमोरून तो काळा कोळसा फिरवते आणि सांगते की तू आता सैतानाच्या शक्तीच्या अधीन झाली आहेस. त्यामुळे जे काही सत्य असेल, जे काही खरं असेल तेच तू बोलशील. तर दुर्गा म्हणते की मी जे काही खरं असेल ते सगळं तुम्हाला सांगेल. तर बेबी माळ म्हणते, सांग मग तू कोण आहेस, तुझ्या मनात काय आहे? त्यावेळेस दुर्गा सांगते की माझं अभिषेकवरती प्रचंड प्रेम आहे. तर माईसाहेब म्हणतात, अहो तुमचं ते प्रेम चुलीत घाला, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही नक्की कोण आहात? पुढे बेबी मा दुर्गाला परत एकदा विचारते, खरं सांग तू कोण आहेस? त्यावेळेस दुर्गा सांगणार तर तिथे ईशा येते. तर बेबी मा लगेच तो कोळसा लपवतात आणि तो भिंगाचा चष्मा घालतात. ईशा आत येऊन म्हणते की मायसाहेब, तुम्ही इथं काय करतायत? तर मायसाहेब म्हणते, कालिंदी मावशीकडे माझं काम होते म्हणून इथं आले होते. तर ती दुर्गाला म्हणते, अगं दुर्गा तू इथं काय करतेस? तर दुर्गा काहीच बोलत नाही. पुढे ईशा म्हणते, अगं तुझं लॉकेट मला सापडलं होतं, हे घे तुझं लॉकेट. असं म्हणत ईशा दुर्गाच्या हातामध्ये लॉकेट ठेवते. तर दुर्गा लगेच शुद्धीत येते, ती त्या शैतानी शक्तीतून बाहेर येते.
आणि ती म्हणते मी इथं कशी आले मला काही सुचत नाहीये. आणि ईशा माझं हे लॉकेट तुझ्याकडे कसं आलं? तर ईशा म्हणते मला माहित नाही, ते माझ्या कबडमध्ये सापडलं म्हणून हे तुला मी आणून दिलं. दुर्गा म्हणते काय झालंय मला काही सुचत नाही, मी इथं कशी आली? बेबी मा म्हणते की पोरी तुझी तब्येत ठीक दिसत नाहीये, जा खोलीत जाऊन जरा आराम कर. असं म्हणत बेबी मा दुर्गाच्या हातातलं ते कडक काढून घेते. त्यानंतर माईसाहेब अवंतिकाला ह्या खेचतच आणतात आणि तिच्यावरती ओढत म्हणतात, अहो तुम्हाला एक काम सांगितलं होतं ते सुद्धा नीट करता येत नाही का हो? केवढ्या मेहनतीने आम्ही ते लॉकेट दुर्गाच्या खोलीतून चोरलं होतं आणि तुमच्याकडे ठेवायला दिलं, तर तुम्ही ते ईशाकडे ठेवायला दिलं. अवंतिका म्हणते माईसाहेब मला एक सांगा, ते लॉकेट तुम्ही चोरलं होतं तर ते तुम्ही तुमच्या कपाटात का नाही ठेवलं? ते माझ्याकडे का बरं ठेवायला दिलं? सांग का मी तुम्ही असं का केलं ते? जर ते लॉकेट तुमच्या कपाटात सापडलं असतं तर केवढा मोठा तमाशा झाला असता. त्यामुळं ते लॉकेट तुम्ही माझ्याकडे ठेवायला दिलं. जर ते माझ्याकडे सापडलं असतं तर मी आधीच बदनाम आहे, त्यामुळं सगळा आळा हा माझ्यावरच आला असता. म्हणूनच मी ते लॉकेट ईशाच्या कपाटात ठेवायला दिलं. माईसाहेब मला सुद्धा राजकारण खेळता येतं. आता ते लॉकेट ईशाच्या कपाटात सापडल्यावरती ईशा पाहून घेतील काय सांगायचं ते. तर माईसाहेब म्हणतात, अहो पण असले उपद्व्याप करण्याआधी आम्हाला एकदा सांगायचं तरी. तुमच्या ह्या महामूर्खामुळे आमचे जीव जायची वेळ आली होती. अवंतिका म्हणते, आता मला काय माहिती की ईशा ते लॉकेट हुडकून काढतील आणि जाऊन दुर्गाला देतील. तेवढे तिथे म्हात्रे हे पोलिसांना घेऊन येतात. पोलिसांना पाहून माईसाहेबांना धक्काच बसतो. माईसाहेब म्हणतात की म्हात्रे तुम्ही इथं आणि ते पण साळुंक्यांना घेऊन. म्हात्रे म्हणतात की दादासाहेबांना तातडीनं साळुंक्यांना बोलावून घेतलं होतं, त्यामुळे त्यांना घेऊन आलोय. माईसाहेब म्हणतात का बरं काही काम होतं का? म्हात्रे म्हणतात ते काही सांगता येत नाही माईसाहेब, येऊ का मी? असं म्हणून म्हात्रे आणि पोलीस साळुंके तिथून निघून जातात. अवंतिका माईसाहेबांना म्हणते की दादासाहेबांना पोलिसांना कशाला पुढे बोलवलं असेल? तर माईसाहेब म्हणतात की माहित नाही कशासाठी ते, पण जे काही चित्र दिसतं ना ते काही चांगलं दिसत नाहीये. तर इकडे दुर्गा ईशाला म्हणत असते की मी पूर्ण ब्लँक आउट झाली ग, मला काहीच आठवत नाहीये. मला फक्त एवढंच आठवतं की मी अभिषेक सोबत बेडरूम मध्ये गप्पा मारत बसले होते. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. तू आलीस, तू लॉकेट दिलंस, त्यावेळेस मी भानावर आली. मधल्या काळात काय घडलं मला काहीच आठवत नाहीये. आणि हे लॉकेट तुझ्याकडे आलं तरी कसं? तर ईशा म्हणते मला सुद्धा नाही माहित, ते मला कपड्यांमध्ये सापडलं. तर अमाई चिडूनच म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, ते लॉकेट आम्ही चोरलं? तर दुर्गा म्हणते मी फक्त भाभी एवढंच विचारलं, हे लॉकेट इथं आलं तरी कसं? तर अमय तिच्यावरती चिडूनच म्हणतो, आता तुला आमच्यावरती संशय आलाय तर तू एकतर आता तरी खरं सांग की तू कोण आहेस? किती वेळ हे लपवशील? दुर्गा म्हणते भाऊजी तुम्ही मला सारखं सारखं तोच प्रश्न का विचारताय? अहो मीच दुर्गा आहे. तर अमय मात्र ते ऐकायला तयार नसतो. त्यावेळेस ईशा सुद्धा अमयवरती चिडते आणि ती म्हणते, अमू इनफ इज इनफ, आता तू यापुढे दुर्गाला काही त्रास देणार नाहीयेस. तू पाहतोयस ना तिची अवस्था काय झालेली आहे. तर अमय म्हणतो, ईशा तुला दिसत नाही का घरामध्ये हिच्यामुळं किती लोकांना त्रास होतोय? त्यावेळेस तिथे अभिषेक येतो आणि तो म्हणतो की तू त्याची काळजी करू नकोस, ते आम्ही पाहून घेऊ आणि तुला जर त्रास होत असेल तर तू लंडनला निघून जाऊ शकतोस. तर अमय म्हणतो, वा अभिषेक वा, या बाहेरून आलेल्या पोरीसाठी तू तुझ्या सख्या भावाला घरातून बाहेर काढायला निघालायस. तर अभिषेक सुद्धा म्हणतो, आणि तू जे वागतोयस ते चुकीचं वागत नाहीयेस का? आणि इथून पुढे माझ्या बायकोशी बोलताना नीट बोलायचं एवढं लक्षात ठेवा अमय तू. त्यानंतर अभिषेक दुर्गाला घेऊन तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे म्हात्रे हे साळुंकेंना घेऊन दादासाहेबांच्या खोलीत येतात. दादासाहेब साळुंकेंना आठवण करून देतात की ज्यावेळेस तुमची बदली होणार होती त्यावेळेस आमच्या एका कॉलवरती तुमची बदली थांबवली होती आम्ही. आता त्याच गोष्टीची परतफेड करायची वेळ आलेली आहे. साळुंके म्हणतो, बोला ना दादासाहेब काय काम आहे? तर दादासाहेब म्हणतात की आम्हाला एका नंबरवरून व्हिडिओ आला होता. त्या नंबरवरती आम्ही फोन केला पण तो फोन स्विच ऑफ आहे. जो कोणी त्या नंबरचा मालक असेल त्या माणसाला आमच्या समोर उभं करा. आणि एक लक्षात ठेवा, ह्या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये. तर इकडे अभिषेक जाम चिडलेला असतो. तो म्हणतो निर्लज्जपणाचा कळत झालाय, अमय असं वागेल असं मला वाटलं नव्हतं. तर दुर्गा अभिषेकला शांत करत म्हणते की अभिषेक तू शांत हो, हा वाद जास्त वाढवू नकोस. आणि अमय भाऊजी असे नाहीयेत, नक्कीच त्यांच्या डोक्यात कुणीतरी काहीतरी भरवलेलं दिसतंय. तर अभिषेक म्हणतो, वा म्हणजे अमय आता शाळेत जातोय आणि त्याच्या डोक्यात कुणीतरी काहीतरी भरवलं आणि त्यामुळे तो असं बोलतोय. त्याला जाऊन सांग, जर त्याला खूप त्रास होत असेल तर जा आणि लंडनला जाऊन राहा, तिकडे त्याचा सासरा आहे, पैशावाला आहे, तो त्याला पोसेल. तर दुर्गा म्हणते, अरे तू काय बोलतोयस, तो तुझा भाऊ आहे, असं काही वाद घालू नको, नाही असं काही बोलू नकोस. हे जर घरातल्यांना कळलं ना तर या सगळ्या गोष्टीचं खापर हे माझ्यावरती फुटेल. तर अभिषेक म्हणतो असं काही होणार नाही आणि तसं घडलंच तर तेव्हाच तेव्हा पाहता येईल. दुर्गा म्हणते, अभिषेक शांत हो, माझ्यासाठी एकदा प्लीज अमय भाऊजींशी शांतपणे यावरती बोल. आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.